और लाईव्ह 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 दिसू दे आधी. चालू झालं. हा येऊ तर दे लोक, मग सुरू कर. ऑडियन्स या. यू आर टेलिंग युअर अंडररेटेड रायटर आल्या. हा तुझा मित्र दिसतो मला बरं का. आले ना. ओके 3 लोक झाले. प्रिया आली का बघ, हे काय तिला ऍड करून घे मग. पाठवली. नमस्कार प्रिया. नमस्कार प्रिया. प्रिया आवाज येतोय का? प्रिया आवाज येतोय का? हॅलो. येतोय. मला इतकंच सांगा की मी हेडफोन्स लावायची गरज आहे का? नाही तसं काही नाही येतं नाही तसं काही नाही येत आवाज. इको नसेल होत तर किंवा मग मी लावू. बरं प्रिया कम्फर्टेबल आहेस तू प्रिया तिकडे? कम्फर्टेबल आहेस तू तिकडे? खूप व्यवस्थित. ओके मग आपण लाईव्हला आपण सुरुवात करूयात. लाईव्हला सुरुवात करूयात. करूयात. बरं. नमस्कार मित्रांनो, शुभ नमस्कार संध्याकाळ. मित्रांनो, शुभ संध्याकाळ. गुड इव्हिनिंग तुम्हा गुड सगळ्यांना. इव्हिनिंग तुम्हा सगळ्यांना. रिदम मिक्सटेप स्टुडिओजच्या रिदम स्टेप स्टुडिओच्या इको होतोय तर आय गेस आपण हेडफोन्स वापरायला पाहिजेत. असं वाटतंय मला. असं वाटतंय मला सर. आवाज हे रोजचं लाईव्ह म्हणजे सवयीचं झालंय. रोज काही ना काही हेडफोन्स घाला, हेडफोन्स करा, सराव. हो लावते. हा आता क्लिअर. बरं, आता अतिशय व्यवस्थित आवाज येतोय. येत असेल आय गेस आवाज आता. येस ओके, आपण सुरू करूयात प्रिया. ओके. करूयात. नमस्कार तुम्हा सगळ्यांना, शुभ संध्याकाळ, गुड इव्हिनिंग. रिदम मिक्सटेप स्टुडिओज कडून होऊ घातलेल्या क्वारंटाईन इंटरव्ह्यूज ऑफ कलाकार्स याच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण सर्वजण पोहोचलेलो आहोत. या दुसऱ्या सत्रामध्ये मी नयन कल्पना जाधव आणि आमचे प्रोड्युसर प्रणित पाटील, आम्ही दोघंही तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आजच्या या सेशनमध्ये. आणि आजचं हे जे सेशन आपण ज्यांच्या सोबत घेत कंडक्ट करत आहोत अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या म्हणजे नाशिकच्या युवा लेखिका, नाट्य लेखिका, गीतकार, आरजे आणि निवेदिका प्रिया जैन ह्या आज आपल्यासोबत लाईव्ह आलेल्या आहेत. सो प्रिया, तुझं खूप खूप स्वागत करतो मी रिदम मिक्सटेप स्टुडिओज कडून आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू. बरं, आता जरा तुझी म्हणजे ओळख तर तुझी झालेलीच आहे. आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. प्रिया, सगळ्यात महत्वाचा पहिलाच प्रश्न मी तुला विचारणार आहे. तू या सेशन मध्ये पूर्ण सेशन होईपर्यंत कम्फर्टेबल आहेस? खूप व्यवस्थित. हा, कारण की याच्यानंतर लगेचच तुला दुसऱ्यांची मुलाखत घ्यायची आहे. म्हणजे आज आम्ही ज्यांची हो, मुलाखत आणि मला सांगायला आनंद होईल युवाजनी इकडे जॉईन केलेलं आहे. युवाजवरच माझा इंटरव्ह्यू आहे लगेच 7:30 वाजता. सो ग्रेट. वेलकम. युवासच्या पेजवरून तू आज फार एका मोठ्या महान अवलियाची मुलाखत घेणार आहे. त्यासाठी तुला शुभेच्छा देतो आमच्या थँक्यू सो पूर्ण. मच. येस. थँक्यू. तर आपण आता प्रश्न उत्तरांना सुरुवात करूया. तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा असेल, म्हणजे अतिशय भयानक म्हण किंवा कॉमन म्हण, तुझं लॉकडाऊन नेमकं कसं चालू आहे? खरं तर लॉकडाऊन ही काही चांगली गोष्ट नाही सगळ्यांसाठी. पण मला जरा अपोजिट अनुभव आला. मी खूप एन्जॉय केलं लॉकडाऊन. प्रचंड. म्हणजे ही खूप आश्चर्याची गोष्ट असेल पण सगळ्यात जास्त क्रिएटिव्ह काम करायला संधी मिळाली. म्हणजे एक गोष्ट मी कायम म्हणते की संकटाला संधी करता तुम्हाला आलं पाहिजे. आणि लॉकडाऊनचे हे सुरुवातीचा दिवस मला असं होतं की बापरे, बाहेर जाणं बंद आहे, कालिदासला जाणं बंद आहे, बाहेर भटकणं बंद आहे, रेडिओला जाणं बंद आहे, काय करणार आहे. पण काहीच दिवसांमध्ये हे कळलं की हा इतका वेळ मिळालाय त्याच्यामुळे जरा स्क्रिप्ट लिहिता येतील, काहीतरी नवीन आपल्याला बाहेर काढता येईल. किचन मध्ये जरा डोकावलं. घरच्यांना इतकं आश्चर्य वाटलं की मी किचन मध्ये गेले आणि खूप छान गोष्टी झाल्या. आणि शिवाय थँक्स टू युवाज आणि नाट्यसेवा थिएटर्स मी लॉकडाऊन झाल्यापासून मला सांगायला आनंद होतो की नाट्यसेवेच्या पहिल्या सीझन मध्ये 16 लोक, युवाच्या पहिल्या सीझन मध्ये 17 लोक आणि दुसऱ्या सीझन मध्ये असं करून मी 30 ते 40 लोकांचे इंटरव्ह्यू केले. सो माझा लॉकडाऊन खूप सुपर्ब गेला. शिवाय खूप नवीन प्रोजेक्ट्स पण आम्ही लॉन्च केले. मजा आली मला खूप जास्त. खूपच सुंदर प्रिया. आपले जे
दुसरे प्रोड्युसर म्हणजे आपल्या टीमचा एक अविभाज्य भाग असलेला जयेश सुद्धा आता आपल्याला लाईव्ह म्हणजे जॉईन झालेला आहे. आणि क्या बात जयेशने आहे. एक खूप सुंदर कमेंट केली की आर्टिस्ट लोकांसाठी गोल्ड आहे लॉकडाऊन. लॉकडाऊन. तर म्हणजे सोनं आहे. Seriously. आणि त्या सोन्याची खरंच आपण मी असं म्हणेन की संधीचं रूपांतर आपण त्याच्यामध्ये केलंय. आणि तू आता म्हटलं की संकटाचं संधीत रूपांतर. करता आलं पाहिजे. तर खूपच सुंदर तुझा म्हणजे सुरुवातच इतकी सुंदर झाली की संकटाचं संधीत रूपांतर तुला करायला मिळालं. आणि तो वेळ तू खूप छान पद्धतीने मी असं म्हणेन की युटिलाइज करते आहे तुझा वेळ. की तू प्रत्येक सेशन युवाजवरनं घेते, नाट्यसेवावरनं घेते. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून तुला त्या लोकांपर्यंत पोहोचता आलं. तर प्रिया मला एक सांग की नेहमी हातामध्ये पेन असणारे, नेहमी काहीतरी लिहिणारे हात जेव्हा किचन मध्ये जातात तेव्हा त्या हातांचा नेमका अनुभव काय असतो? खूप सुंदर. घरच्यांना आश्चर्याचा धक्का. आणि माझे सगळे मित्रमैत्रिणी मला फार हौसेने म्हणतात की बापरे, जिवंत आहेत ना सगळे तुझे घरचे. पण मी म्हणते की नाही नाही, असं काही नाहीये. ऍक्च्युली फारच नसते मी, खूप वेळ नाही मिळत. खरं सांगते, लॉकडाऊन संधी का ठरला पण इतका वेळ मी घरी 24 तास कधीच राहिलो नाही. मोजून 2 ते 3 तास घरी आल्यावर फार फार अगदी थोडा वेळ मला घरी द्यायला मिळायचा. पण या लॉकडाऊनमुळे मी खूप वेळ घरी थांबले. बरेच काय काय नवीन प्रयोग करून बघितले. सो किचन मध्ये रमतात बऱ्यापैकी. खूप नाही रमत अर्थात, पण रमतात बऱ्यापैकी. आणि नवीन काय काय स्वतःलाही खायला मिळालं, घरच्यांनाही खाऊ घालता आलं, याचा आनंद आहे. तू बनवलेले सगळे पदार्थ आमच्यापर्यंत पोहोचत राहिले व्हॉट्सअपच्या थ्रू. तू स्टेटस तर नाही. बनवलेले बटाटे असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची मॅगी असेल, हे आमच्यापर्यंत पोहोचत राहिलं. प्रिया, खूप सुंदर चालू आहे हा लॉकडाऊन. खरं तर मी पुढच्या आपल्या प्रश्नाकडे येतो. तर माझा एक प्रश्न आहे की ह्या लॉकडाऊन मध्ये सर्वात जास्त मिस केलेली कोणती गोष्ट आहे? मी ना बाहेर फिरणं मित्रांसोबत. माझी एक मैत्रीण पण इथे आहे अजून. कॉलेज रोड अड्डा आहे माझा. कॉलेज रोडच्या 7th स्ट्रीट नावाची एक गोष्ट आहे, जिथे आम्ही मीटिंग्स करायचो, आम्ही गप्पा रंगवायचो, आम्ही काय नाही केलंय तिथे. त्याच्यामुळे बाहेर फिरणं, स्टुडिओचे रेकॉर्डिंग मी खूप मिस करत होते. पण टचवूड सगळं चांगलं झालं. आणि अगदी 1 दिवसाच्या आधी मी माझा स्टुडिओ पुन्हा रिजॉईन केला. मी माझं काम पुन्हा सुरू केलं. पण सगळ्यात जास्त मिस केलं असेल तर मी बाहेर भटकणं मित्रांसोबत. आणि सलीमचा चहा मी खूप मिस केला. ग्रेट. मी 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 खूप मिस केला प्रचंड. प्रणीतच्या प्रश्नाला इतकं सुंदर उत्तर दिलं ना की तू सगळ्यात जास्त काय मिस केलं. तर खरंच तुझ्या प्रज्ञा माझी मैत्रीण आली इथे, ती मला मिस यू म्हणतीये. मिस यू टू प्रज्ञा. येस येस. खरं तर प्रणीतच्या प्रश्नाला खूप साजेसं उत्तर दिलं की सगळ्याच गोष्टी, तुझं रेकॉर्डिंग स्टुडिओ असेल, कॉलेज रोडचा तुझा अड्डा असेल, सलीमचा चहा. अजून एक गोष्ट राहिली, कालिदास आणि पसायला जाणं, माझ्या थिएटर्सला जाणं आणि मैफिली रंगवणं मी खूप मिस केलं. अजूनही करते म्हणजे. तुझ्या दुसऱ्या घराची दारं लवकरच खुली व्हावीत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करेन. आहे. प्रिया, आपल्याला जे प्रेक्षक आता बघत आहेत हे खूप म्हणजे इतके उत्साहित होते की आम्हाला प्रियाचं सेशन करायचंय. मला पण व्हॉट्सअपवरती खूप लोकांचे मेसेजेस आले. शिवाय के कृतार्थ कंसारे याने मला आता संध्याकाळी 5ला मेसेज केला की नक्की सेशन किती वाजता आहे. तर म्हणजे मला एक गोष्ट याच्यातनं जाणवली की तुझा फॅन फॉलोईंगचा वर्ग असेल किंवा तू ज्या ज्या लोकांपर्यंत पोहोचली आहे ते खूप जबरदस्त आहे. हॅट्स ऑफ टू यू प्रिया की तू या वयामध्ये म्हणजे एक एवढ्या 20-21 वर्षांच्या वयामध्ये तू इथपर्यंत पोहोचलीस. प्रिया, माझा प्रश्न असा आहे की तू बीकॉम मधनं तुझं ग्रॅज्युएशन पूर्ण करतेस, बरोबर? आणि तू सिमिलरली मी असं म्हणेन की पॅरलली तू जर्नलिझम पण करते. तर हे बीकॉम आणि जर्नलिझमचं सूत्र कसं साध्य केलंस तू? काही लोक डिग्री म्हणजे ग्रॅज्युएशन शिक्षणासाठी करतात. मी अगदी हे जरा विचित्र वाटेल पण बीकॉम ना लोणच्या सारखं केलं. म्हणजे असतं ना, लोणचं चवीला चांगलं लागतं म्हणून. आणि बीकॉम खरं तर मला इच्छा नव्हती करायची, पण माझ्या आईची खूप इच्छा होती मी कॉमर्स ग्रॅज्युएशन करावं. आणि मग मी कॉमर्सला ऍडमिशन घेतली. आणि 11वीतच मला असं व्हायला लागलं की नाही, आय डोंट बिलॉंग हिअर. मी आर्ट्सची बाई आहे, मी आर्ट्सची व्यक्ती आहे. मी नाही करू शकत अकाउंट्स, मी नाही करू शकत हे सगळं. पण मी त्याच्याकडे संधी म्हणून बघितलं. कारण सगळ्यात सुंदर गोष्ट झाली की मी बीवायकेत होते. बीवायकेत इतकी चांगली लोक, म्हणजे तू केकेदाराचं नाव घेतलं, मला खूप मोठा ग्रुप मिळाला, कलामंडळ मिळालं आणि खूप साऱ्या नवीन नवीन स्पर्धा केल्या. शाळेनंतर मी पुन्हा कॉलेजला अगदी तसंच माझं सुरू झालं, नाटकांच्या स्पर्धा, वक्तृत्व. आणि मग हळूहळू जरा 12वीला म्हणजे 11वीला मध्ये असताना मला एक मी
कॅन्टीनला एक वाचलं की एका युनिव्हर्सिटीमध्ये जर्नलिझमचा कोर्स अवेलेबल आहे. ओके. आणि मी लगेच दुसऱ्या दिवशी तिकडे गेले आणि त्यांना म्हटलं मी बीकॉम करते पण मला खरंच पत्रकारिता करायची खूप इच्छा आहे. तर ते म्हणले ये ना, आमच्याकडे कोर्स अवेलेबल आहे. आणि मग मी माझी दोन्ही ग्रॅज्युएशन एकत्र करायचं ठरवलं, कारण मला माझा वेळ वाचवायचा होता आणि मला माझं काम करायचं होतं. मोठं शिवधनुष्य होतं, पण मला माहिती होतं की माझ्याकडनं होईल. म्हणून आता आमची डिग्री 2020चे आम्ही जे ग्रॅज्युएट्स लोक आहेत ना, आम्ही इतके टांगणीला लागलो कधी आम्हाला डिग्री मिळते अशा अवस्थेत आम्ही आहोत आता. पण डिग्री जरी टांगणीला लागलेली असली तरी क्रिएटिव्हिटी माझी टांगणीला नाही लागली आहे त्याच्यामुळे चाललंय. तर असं दोघांचा मेळ मी साधला आणि बीकॉम मी छंद म्हणूनच करते आता. मग वा वा वा. आत्ताच तू बोललीस की BYK ला मला मंडळी चांगली भेटली, मित्र परिवार चांगला भेटला, तर त्यांना एकत्र ठेवणं आणि टीम बॉन्डिंग त्याबद्दल काय सांगशील तू? खरं तर मी असं म्हणेल की त्यांनी मला खूप त्यांच्यात सामावून घेतलं. खूप भीती होती. मी शाळा माझी खूप सुंदर होती. रजा चव्हाण मधनं मी पास आउट 10th. इतकी सुंदर की माझं घरच होतं ते. सगळ्या टीचर्स, मी टीचर्स रूम मध्येच असायचे, वर्गात मी खूप कमी होते. त्याच्यामुळे मला खूप सुंदर माझी शाळा गेली. खूप वक्तृत्व स्पर्धा आणि खूप नवीन नवीन कामं मला करता आली. पण मला टेन्शन होतं की BYK सारखं कॉलेज रोड आपण खूप ऐकतो ना, स्वॅग हवा, तिकडचे लोक आपल्याला सामावून घेतील का. आणि मी गेल्यावर खूप घाबरलेले होते. पण व्हेरी ऑनेस्टली मला खूप चांगले सिनियर्स मिळाले. आम्ही कला मंडळ स्थापन केलं आणि त्या लोकांनी म्हणजे पहिल्याच वेळेला खरं माझी लिखाणाची सुरुवात BYK मुळे झाली. आणि कायम म्हणते की मी लिहायला लागले ते BYK मुळे. तिथल्या टीमनी मला खूप बुस्टअप केलं या सगळ्या गोष्टींसाठी. आणि एकच सांगते की तुमच्या आयुष्यात जर मित्र म्हणून कलाकार आले ना, तर तुम्हाला लाईफ सेट होतीये. आणि व्हेरी फॉर्च्युनेट आय एम की आय गेट सो मेनी पीपल्स इन माय लाईफ जे खूप उत्तम कलाकार आहेत. मग त्याच्यामध्ये KK दादा आहे, आनंद दादा आहे, रोहित दादा आहे. म्हणजे BYK ची पूर्ण टीम आहे. म्हणजे खूप आहेत. मी कोणाकोणाचं नाव घेऊ आणि कोणाचं नाही, सुटतील सगळे. त्याच्यामुळे माझी BYK ची सगळी टीम आहे असं म्हणून. सो आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की मला खूप चांगल्या लोक आयुष्यात मिळाले. मला असं वाटतं प्रिया की तकदीर का जो लिखा होता है वो अदा जरूर होता है. आणि हे तुझ्या बाबतीत झालं की Very true. बीकॉमला संधी म्हणून बघितलंस आणि तू तुझं जे पॅरलली हे जे सगळ्या गोष्टी होत्या म्हणजे जर्नलिझम करणं असेल किंवा BYK मध्ये तुला तो ग्रुप मिळाला. तर आपण असं म्हणतो ना की आपण ज्या रस्त्यावरती चालतो त्या रस्त्यावरती आपली माणसं आपल्याला जरूर मिळतात किंवा ती भेटतात. Very true. तर असंच तुझ्यासोबत झालं. प्रिया, माझा पुढचा प्रश्न तुला असा आहे की जेव्हा आम्ही प्रियाला वाचतो किंवा प्रियाच्या नावाची आम्ही म्हणजे चारही दिशा अशा गुंजून जातात की प्रिया जैन, प्रिया जैन, प्रिया जैन. तर माझा प्रश्न तुला असा आहे प्रिया की बीकॉम मध्ये करण्यासारखं खूप काही होतं. म्हणजे लोक बीकॉम मधून ग्रॅज्युएशन केल्यानंतर खूप काही करतात. पण तू बीकॉमला एक संधी म्हणून बघितलंस आणि तू कलेच्या क्षेत्रात वळलीस. तर नेमकं तुझ्या आयुष्यामध्ये असं काय झालं किंवा तुला असं काय वाटलं की मी आर्ट साईडकडे वळावं, की माझ्याकडे ते आहे आणि मी ते करू शकते? कला हा एक किडा आहे. तो चावला की तुम्हाला दुसरं काही दिसत नाही. बरं. आणि माझ्या बाबतीत असं झालं की खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे ही, की मलाही पटत नाही की असं होईल. 4थी 5वी पर्यंत माझ्या घरी माझ्या रिझल्टवर कंप्लेंट जायच्या की ही मुलगी बोलत नाही, ही मुलगी तोंडातनं शब्दच काढत नाही. मी तोंडी परीक्षेला पण बोलायचं नाही. मी म्हणायचं मी लिहून देते पण मी बोलणार नाही. माझ्या घरी कंप्लेंट जायचा. माझ्या आई वडिलांना प्रचंड टेन्शन आलं होतं की काय करायचं, की बोलत का नाहीये, इतकी का शांत असते. म्हणजे मी इतकी शांत होते की कोणी येऊन मला 2 कानफटात मारून गेलो तरी मी बोलले नाही. मी माझ्या घरी किती कंप्लेंट येतात की ही मुलगी मार खाऊन घेतीये पण ही बोलत नाहीये, ही बोलत नाहीये. आणि सडनली मी माझ्या शाळेत आले 5वीला, राजा चव्हाण मेट्रो गर्ल्स हायस्कूलला. आणि तिकडे होत्या माझ्या मॅडम, ज्यांना मी आता आई म्हणते, महाजन मॅडम. माझ्या आयुष्यातला 360 डिग्रीचा टर्न होता तो. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. अगदी 5वीचा मी बॅक बेंचर, मी जितक्या शेवटी बसायची वेळ येईल ना तितक्या शेवटी मी बसायची शाळेमध्ये. आणि अशी कोपऱ्यात वगैरे की जिकडून मला टीचर्स कधीच दिसणार नाहीत असे. आणि त्यांनी मला त्या वर्गात आल्या आणि त्यांनी मला बोलवलं आणि त्या मला म्हणाल्या की उद्या वक्तृत्व स्पर्धा आहे, तुझं नाव मी ऑलरेडी नोंदवलंय. मी म्हणलं काय असतं हे, मला एकतर माहिती नाही, मला उच्चारता पण यायचा नाही हा शब्द. माझी इतकी म्हणजे फाटली होती, मला काहीही समजत नव्हतं काय करायचं. आणि त्या म्हणत होत्या की जर तू ही स्पर्धा केली नाहीस तर मी तुला नापास करीन. KK दादा आला इकडे, हाय. आणि मग मला कळलं नाही मी काय करू. मी घरी आले आणि आईला म्हटलं, त्यांनी ना मला काहीतरी भाषणाच्या स्पर्धेत नाव नोंदवलंय आणि मला माहिती नाही मी करणार आहे की नाही. आणि त्या म्हणलं की नापास करेल. आई म्हणे बघ आता तुला नापास नसेल व्हायचं तर कर.
आणि मग मी ते कसं तरी भाषण मोडकं तोडकं इकडून घे तिकडून घे, आईने लिहून घे त्यांनी लिहून असं करून गेले. मला आजही तो दिवस आठवतो, माझ्या अंगावर काटा येतो अजूनही. मी माईकच्या समोर गेले, मला माईकला हात लावला आणि मला शॉक बसला. मला असं आणि मी तिथे म्हटलं, मॅडम बघा त्या माईकची इच्छा नाही आहे मी त्याच्या जवळ जायला. तर म्हटलं नाही नाही तुला ते करायचंच आहे. आणि मी माझं पहिलं भाषण असं लटपट लटपट थरथरत कसं केलं आणि मला 3रं बक्षीस मिळालं. क्या बात आहे. मग त्या म्हणलं बघ बरं आता तू करू शकतेस की नाही. आणि मग त्याच्यानंतर काइंड ऑफ माझा प्रवास सुरू झाला आणि मग मी नाही मागे वळून पाहिलं आणि तिथूनच मला असं वाटलं की नाही मी आर्ट फील्ड मध्येच काम केलं पाहिजे. आणि मग तिथून मी माझ्या या सगळ्याच प्रवासाला सुरुवात केली आणि मग बीकॉम सोबत ते पण कंटिन्यू झालंच. वा. प्रिया, डरके आगे जीते असं म्हणतात आणि खरंच ते डरके आगे जीते. तुझ्या बोलण्यातनं मला आता जाणवलं की आयुष्यात असतं म्हणजे तू मला जरी प्रश्न विचारला किंवा प्रणितला जरी प्रश्न विचारला की तुमच्या आयुष्यामध्ये असे कोणी लोक आले होते का की जे आपल्याला नेहमी दटावून सांगतात नाही तुला हे करावंच लागेल किंवा तू जर हे केलं नाही तर हे असं असं होऊ शकतं. तर आपल्यातली ती जिद्द किंवा आपल्यातली ती सुप्त कलागुण बाहेर काढण्यासाठी कोणी ना कोणीतरी हवं असतं. तसं तुझ्या आयुष्यामध्ये महाजन मॅडम होत्या. तेव्हा तुझ्या गुरूंना माझा प्रणाम सांगशील. प्रिया, मी आपल्या पुढच्या प्रश्नाकडे येतो. माझ्या सेशन नंतर प्रणित तुझा खूप छान सेशन घेणार आहे, त्याच्याकडे फार सुंदर प्रश्न आहेत. Wow, पण excited आहे खूप जास्त. माझे प्रश्न मी विचारून घेतो म्हणजे मला सुटका मिळेल आणि तू प्रणितशी तुझं सेशन कंटिन्यू करू शकतेस. अरे बापरे. प्रिया, बर. प्रिया म्हणजे आरजे आहे किंवा प्रिया म्हणजे निवेदिका आहे, प्रिया म्हणजे नाट्यलेखिका आहे, प्रिया गीतकार आहे, प्रिया कवी आहे, प्रिया खूप छान वक्ती सुद्धा आहे, प्रियाला फार सुंदर लोकांचा मेळ जमवता येतो किंवा घालता येतो. तर अशा या बहुढंगेने बहुआयामी प्रियाचा मी मित्र आहे आणि तू आमच्या टीमशी कनेक्टेड याचा मला सार्थ अभिमान आहे. याच एका पॉइंटला धरून प्रिया मला तुला प्रश्न विचारायचा आहे. तू जेव्हा या नाटकांच्या मी असं म्हणेल की नाटकांच्या जेव्हा परिवारात तू आली तेव्हा ह्या परिवारात आल्यानंतर तेव्हा तुझा हक्काचा माणूस म्हणून तुला लाभलेली एक व्यक्ती आणि तू लिहिलेलं पहिलं नाटक या संदर्भात मला ऐकायला फार आवडेल. तुझं पहिलं नाटक आणि तुझा अनुभव. खूप स्ट्रेंज आहे. मी सुरुवात BYK पासून केली. जसं मी शाळेत पण लिहायचे पण प्रोफेशनल लेवलला मी सुरुवात नव्हती केली. मी नाटकात काम करायचे शाळेत असताना. मी कॉलेजला आल्यानंतर मी कायम म्हणते की मी ऍक्सिडेंटल रायटर आहे. अपघात घडला आणि मी लेखिका झाले. काहीही बिलकुलच डोक्यात असं नव्हतं की मी लिहिणार वगैरे. पण सडनली आम्हाला एक स्पर्धा आली आणि असं अंगावर येऊन पडलं की आता लेखक कुणी अवेलेबल नाहीये, काही नाहीये आणि लिहायचंय. आणि आता केकेदादा आहे तर मी जागर या माझ्या पथनाट्यापासून लिखाणाला सुरुवात केली. जागर, मग माझं स्किट ऍडजस्टमेंट आणि एकांकिका म्हणशील तर मी लाईफमेट्स नावाची एक एकांकिका लिहिली होती. ती फारशी मी पुढे आणली पण नाही कारण ते खूप माझं पहिलं खूप इमॅच्युअर लिखाण होतं असं मी म्हणेल. आणि त्याच्यानंतर माइलस्टोन असा घडावा ती एक एकांकिका माझ्या आयुष्यात आली जिनं खऱ्या अर्थानं मला नाट्यलेखिका म्हणून ओळख दिली. आणि ती माझ्या खूप जवळची एकांकिका म्हणजे तो ती आणि नाटक माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट टाइम असं मी त्या नाटकाला बरेच पुरस्कार पण मिळालेले आहेत असं तू तुझ्या बायोडेटामध्ये मला पाठवलं होतंस. तो ती आणि नाटक. प्रिया, तुम्हाला खूपदा बोलवलं ते नाटक बघायला पण काही कारणास्तव मला येतं नाही आलं. पण अजूनही मी त्या नाटकाचा भुकेला आहे की माझ्या सख्ख्या मैत्रिणीने लिहिलेलं नाटक मला जरूर बघायचं आहे आणि ती वेळ लवकरच येईल आणि ते नाटक मी लवकर बघेन. प्रिया, माझे पुढचे 2 प्रश्न झाले की मी प्रणितकडे वळणार आहे तर तुझं सेशन घेईल. मला नेहमी असं वाटायचं की प्रिया म्हणजे असं असतं ना की आपण असं म्हणतो की लोखंडाला जसा परिसाचा स्पर्श झाल्यानंतर तो परिस त्या लोखंडाचं सोनं करत असतो असं आपण नेहमी म्हणत असतो. किंवा आपल्या आयुष्याला पोषक ठरणारे व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये येतात तेव्हा आपलं आयुष्य फार छान होतं. किंवा आपण जसं गुलाबाच्या फुलाला जपतो तसे काही माणसं आपल्याला जपत असतात. तशी तू आमच्या आयुष्यात आलेली आहेस आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये तू गेली आहेस किंवा मी असं म्हणेन की ऍक्सिडेंटली तू ज्यांना भेटलेली आहेस त्यांचं तू सोनं केलेलं आहेस. आणि या गोष्टीवरती माझा पूर्ण विश्वास आहे कारण की मी तुला लिटरली सांगतो, ही गोष्ट सांगितली नसेल पण तुझ्या नपश्चात मी नेहमी तुझी परीक्षा घेत असतो की मला कोणी भेटलं तुझ्याबद्दलचं कोणी सांगितलं तर मी नेहमी त्यांच्या तोंडून एक ऐकत असतो की प्रिया आमची मैत्रीण आहे, प्रियाच्या आम्ही संपर्कात आहोत. तर जेव्हा मी तुझ्याबद्दल लोकांकडून ऐकतो ना तेव्हा मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की जी माझी मैत्रीण आहे ती आज त्या लेवलपर्यंत पोहोचली आहे. आणि माझी अपेक्षा नाही म्हणणार, ही माझी खूप शुद्ध इच्छा आहे की मला तुला लवकरच त्या एका प्लॅटफॉर्मवर बघायचं आहे की तू जिथे गेल्यानंतर मला सांगता येईल
की अरे ही जी आहे ना ही माझी मैत्रिणी बरं का. क्या तर बात आहे. नाही, मी एक गोष्ट म्हणेल तुला कट करून थोडंसं. एक वाक्य होतं जे मी माझ्या आयुष्यात खूप फॉलो केलंय की इफ यू वॉन्ट टू वॉक फास्ट वॉक अलोन, येस बट इफ यू वॉन्ट टू वॉक फास्ट वॉक टुगेदर. मला खूप गतीने नव्हतं जायचं, मला खूप दूरवर जायचं होतं. येस आणि मला एक गोष्ट माहिती होती की आयुष्यात तुमच्या खूप चांगली लोक असणे ही तुमची संपत्ती असते. अगदी आणि आय हॅव अ सेट ऑफ सो मच पीपल. माझे खूप चांगले चांगले मित्र इकडे जॉईन झाले आहे. तर मी आता जरा हाय करेन. प्रथमेश आला इकडे, के दादा आहे, पूर्वा आहे अगदी आणि बरेच लोक आहेत. तर हे सगळीच लोक माझ्या आयुष्यात संपत्ती आहेत माझी, आणि ती आहेत म्हणून कदाचित आज मी खूप ताकदीने काम करू शकते. अगदी. असं मी आहे. माझा शेवटचा प्रश्न मी घेतो आणि नंतर प्रणितकडे वळेल. माझा पुढचा प्रश्न असा आहे की तू जेव्हा लिहायला लागलीस तेव्हा लिहायला लागल्यानंतर तुझा प्रवास म्हणजे तुझ्या प्रवासाला सुरुवात झाली. वेगवेगळी नाटकं असेल, मग तू जागर केलं असेल किंवा मला मोठं व्हायचं हे बालनाट्य केलं असेल, मा हे बालनाट्य केलं, त्याच्यानंतर तोत्यानी नाटक असेल, त्याच्यानंतर जागो जागो असेल किंवा ताटी उघडा असेल, अशी अनेक नाटकं तू लिहिलीस. त्याच्यानंतर तुझे येणारे काही फार मोठे प्रोजेक्ट्स आहेत. तर एक नाट्यलेखिका म्हणून तू जेव्हा जन्म घेते किंवा तुझा नाट्यलेखिका म्हणून जन्म झालेला आहे, तर त्याबद्दल मला जरा ऐकायचं आहे. आणि माझा पुढचा प्रश्न असा आहे की जेव्हा तू नाटकाच्या प्रॅक्टिसला उतरते तेव्हा मात्र आमची प्रिया काय असते, या दोन प्रश्नांची मला तुझ्याकडनं उत्तर ऐकून घ्यायला फार आवडेल. ऍक्टिंग म्हणजे हल्ली फारशी कंटिन्यू नाही होते, पण माझे डिरेक्टर इकडे आहेत, त्यांना माहिती आहे, त्यांनी माझ्याकडून ऍक्टिंग करवून घेतली आहे. मला खूप आनंद होतो की स्किट जे मी केलं होतं ऍडजस्टमेंट, त्याचे आम्ही खूप प्रयोग केले आणि त्याच्यात मी स्वतः कामही करायचे, खूप चांगला रोल करायचे. आणि प्रॅक्टिसला उतरताना मला असं सुरुवातीला खूप व्हायचं की एकतर माझ्यातला लेखक आणि माझ्यातली अभिनेत्री या दोन्ही गोष्टी तिथे असायच्या. त्या दोघांचं एक वेगळंच एकमेकांशी कम्युनिकेशन चाललेलं असायचं. पण मग त्या वेळेला दिग्दर्शक समोर असताना एक गोष्ट मी खूप छान समोर ठेवायचं की आता माझ्यातला लेखक संपलाय स्क्रिप्ट हातात देऊन, आता मला ऍक्टर म्हणून काम करायचं. आणि छान आहे, मला खूप आनंद झाला. म्हणजे तोती आणि नाटक हे प्रेक्षकांचं नाटक झालं याचा मला जास्त आनंद आहे. त्याच्यानंतर मला मी खूप फॉर्च्युनेट आहे की मला खूप चांगलं काम करायला मिळालं. खूप नाट्यसेवेसाठीच मी बालनाट्य लिहिली, मा असेल किंवा मला मोठं व्हायचं असेल. आणि त्याच्यानंतर मला थिएटरसाठी काम करायला मिळालंच, पण त्याचबरोबर मला वेबसिरीजसाठी पण काम करायला मिळालं. सौंदर्य वेबसिरीजसाठी मी काम केलं. आता सध्या आम्ही एक लॉकडाऊनवरच कविता सुद्धा ड्राय डे डिजिटल नावाच्या आमच्या चॅनलवरती हो, टाकली आहे. तुझी कविता कालच पाहिली. ते थोडीच बंद आहे या नावाची. तर मला असं झालं होतं की माझं काम हे मला खूप वर्सटाईल ठेवायचं आहे, मला खूप वेगवेगळ्या लेवलवरती माझं लिखाण पोहोचवायचं. आणि फॉर्च्युनेटली रेडिओ मध्ये काम करत असल्यामुळे मला रेडिओचा पण कॉन्टेंट डिझाईन करायला मिळाला, तिकडेही काम करायला मिळालं, मुलाखती लिहायला मिळाल्या. आणि त्याचबरोबर मग नाट्यसेवेसोबत काम करताना एकांकिका असतील, बालनाट्य असेल, एक संगीत नाटक पण मी लिहिलंय, लवकरच ते सगळ्यांच्या भेटीला येईल, आम्ही त्याच्यावर काम करतो आहोत. आणि बाकी तुमच्यासोबत रिदम मिक्सटेप सोबत गाणी पण करता आली, याचाही आनंद आहे. आणि अजून एक छान गोष्ट माझ्या कडे घडली की कविता पण मी लिहायला लागले. सो मला वर्सटाईल काम करायला मिळालं, याचा मला खूप आनंद आहे. आणि मला लोक खूपदा म्हणतात की तुला अँकरिंग पण करायची आहे, तुला इंटरव्ह्यूज पण घ्यायचे आहेत, तुला लिहायचं पण आहे, तुला नक्की काय करायचं. तर मी माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलला पण ना आर्टिस्ट असं टाकलं. तर मला काय वाटतं की मी कलाकार आहे, मी सगळं करेन, मी कलाकार म्हणून मला जितक्या बाजू माझ्या एक्सप्लोअर करता येतील. मी आता शॉर्ट फिल्मसाठी पण मध्ये डायलॉग्स पण केले आणि अजून पण काही प्रोजेक्ट माझे आहेत, येणार ते लॉकडाऊनमुळे जरा काही गोष्टी अडकलेल्या. पण वर्सटाईल काम करायला मिळालं याचा खूप आनंद आहे. आणि आयुष्याचे खूप रंग पाहता आले एकाच वेळ, याच्यासाठी मी खूप थँकफुल आहे नशिबाची, देवाची आणि लोकांची अर्थात. अगदी. थँक्यू सो मच प्रिया. मी सेशन प्रणितकडे देतो, तो तुझं सेशन घेईल आता, नंतर परत माझ्याकडे येऊ आपण. आपल्याकडे अजून एक Sure, sure. 20 मिनिटांचा कालावधी आहे. ओके. ओके. पूर्वा मला म्हणाली होती कविता ऐकायला आवडेल, मी नक्की ऐकायला. येस येस, त्याच्याचकडे आपण शेवटाला घेऊयात कविता. आणि केकेचा आता मेसेज आहे, म्हणजे केकेने चॅट हेडवर्ड्स टाकलेला आहे की प्रिया लवकरच वेब सिरीज सुद्धा लिहिणार आहे आणि मूव्ही पण करणार आहे. तेव्हा केके, तुमच्या सर्वांचं हे स्वप्न लवकरच पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मूवी माझं स्वप्न आहे आणि पोहोचेल तिथपर्यंत, लवकर पोहोचेल. लवकरच. येस.
सर. तर माझा प्रश्न होता की सध्या आता इंस्टाग्रामवर लाईव्हचे आपले इंटरव्ह्यू चालू आहे, तर तुझा अविस्मरणीय क्षण किंवा कोणता एक्सपिरियन्स होता आता लाईव्ह मध्ये झाला असा? प्रचंड. खरं तर खूप आधी पण आले. मी कायम म्हणते की माझं पहिलं बक्षीस, मी घेतलेले खूप सारे इंटरव्ह्यू प्रशांत काका इकडे आहेत. मला अजूनही आठवतं रुतम फेस्टिवलच्या वेळेला मला शिवाजी साटम सरांचा इंटरव्ह्यू करायची संधी मिळाली होती yes. काकांनी. आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा क्षण होता तो की मी अशी शेजारी खुर्चीवर त्यांच्या बसत होते. म्हणजे मी त्यांची फॅन होतेच, म्हणजे सीआयडीची पारायणं केलेली होता, इतकं सीआयडी बघितलेलं. पण जेव्हा ते समोर आले आणि मला बापरे त्यांच्यासोबत गप्पा मारायची संधी मिळाली, आदल्या दिवशी पण आम्ही त्यांना भेटलो, माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता तो. आणि लाईव्हचं म्हणशील तर नाट्यसेवा थिएटरच्या माध्यमातून पण मी खूप, म्हणजे आरजे रुद्रा किंवा खूप वेगवेगळे लोक, एक मध्ये भारूड शाहिरांशी मला बोलायची, उगले नावाचे शाहीर होते, त्यांच्याशी मला बोलायचं महाराष्ट्र दिनाच्या दिवशी संधी मिळाली होती. आणि युवाचे तर दोन्ही सीझन्स मी, संगीत आणि माझा इतका काही संबंध नाही, पण म्हणजे कितीतरी वेगवेगळ्या रॉनकिनी गुप्तांपासून ते आता आज मी उत्कर्ष शिंदे सरांचा इंटरव्ह्यू करणार आहे, इथपर्यंत मला वेगवेगळ्या लोकांसोबत बोलायची संधी मिळाली, त्या म्युझिकच्या खूप जवळ जायची संधी मिळाली. माझ्यासाठी खूप खूप महत्वाचे क्षण होते हे. आणि त्या लोकांनी जेव्हा म्हणलं की आम्हाला इंटरव्ह्यू मध्ये कम्फर्टेबल वाटतंय, माझा एक दोन आदर्श आहेत माझे, सुधीर गाडगीळ आणि निर्मला खाडीलकर. त्यांनी रेकॉर्ड केलेला आहे की 365 दिवसांमध्ये त्यांनी 365 लोकांचे इंटरव्ह्यूज केलेले. तर माझं असं ड्रीम आहे की असं काहीतरी रेकॉर्ड मी आयुष्यात करू शकेन. तर मला हे इंटरव्ह्यू हे प्रकरणच रेडिओमुळे खूप आवडतं. त्याच्यामुळे आणि आता सध्या एक खूप छान प्रसंग माझ्यासोबत घडला. सोनाली कुलकर्णी मॅम यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी त्यांच्यासाठी एक पत्र लिहिलेलं. रोहित जाधव माझा खूप आवडता दादा आणि जवळचा मित्र आहे, त्यांनी मला या सगळ्याबद्दल माहिती दिली आणि व्हेरी फॉर्च्युनेटली माझं ते पत्र सिलेक्ट झालं आणि मला त्यांच्यासोबत लाईव्ह चॅट करण्याची संधी मिळाली. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं माझं पत्र वाचून, माझ्या कविता ऐकून. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. आणि त्याहूनही मोठं सरप्राईज माझ्यासाठी हे होतं की त्यांचा जे पॉडकास्ट आहे सांगते ऐका, त्या पॉडकास्ट मध्ये त्यांनी माझं पत्र पूर्ण माझ्या आवाजात तिकडे पॉडकास्ट केलं. माझ्यासाठी खूप छान छान प्रसंग. माझ्या लॉकडाऊन मध्ये मला खूप चांगले चांगले गिफ्ट मिळाले त्यावर. लकी अबाउट दॅट. खरंच म्हणजे प्रिया भरून पावलीस तुम्ही. म्हणजे मी म्हटलं ना तुला की लोखंडाला परिसराचा स्पर्श झाला की त्याचं नक्कीच सोनं होतं. तर तसंच तुझं आयुष्य आणखी खूप प्रशांत काका म्हणतात ब्युटिफुल व्हॉइस. थँक्यू सो मच काका. खूपच आज आपल्याला म्हणजे फार छान छान लोक ऍड झालेले आहेत, तेव्हा तुम्हाला सगळ्यांचे थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. प्रिया, मी पुढच्या प्रश्नाकडे येईल. माझा पुढचा प्रश्न असा आहे प्रिया की सध्या बरीच नाटकं होत आहेत किंवा बरीच नाटकं लिहिली जात आहेत किंवा अशा अनेक लोक आहेत की जे उठतायत, सुटतायत आणि लिहित आहेत. म्हणजे त्या लिखाणाला कुठल्याही प्रकारचा रंग नाहीये, ढब नाहीये, शैली नाहीये, आकार नाहीये किंवा चौकटी बाहेरचे लिखाण पण काही लोक करतात. मी असं म्हणेन की त्या लिखाणाला अर्थ नसतो आणि तरी पण लोक पुढे येत आहेत, असं म्हणतात की आम्ही कवी आहोत किंवा आम्ही लेखक आहोत. तर मला असं म्हणायचं आहे की काही लोक अर्ध्या हळकुंडात नेहमी पिवळे होत असतात आणि त्यांचं लिखाण ते जगासमोर आणत असतात. तर माझा प्रश्न तुला असा आहे प्रिया की ही जी शिकणारी मंडळी आहेत, तर आपण असं म्हणतो की हाफ नॉलेज हे नेहमी क्राईम वगैरे असतं, आपल्याकडे असं नेहमी म्हटलं जातं. तर माझा प्रश्न तुला असा आहे प्रिया की ही जी मंडळी आहेत की ही जी लिहिता आहेत पण यांना अजून तितकं ज्ञान नाहीये, तर ह्या सगळ्या लोकांसाठी तू काय मेसेज देऊ शकते की यांनी काम कसं केलं पाहिजे किंवा यांनी कुठल्या एका धाटणीमध्ये स्वतःला असं म्हणेन की मी ढाळून घेतलं पाहिजे? एक गोष्ट आहे, कुणीही मास्टर नसतं, अगदी कुणी कधीच पारंगत हा शब्द आहे, पण खूप कमी लोक आहेत जे पारंगत आहेत. म्हणजे आपल्यासमोर लेखक म्हणून वसंत कानेटकरांचं उदाहरण आहे, पुलंचं, खूप बाप माणसं आहेत, त्यांच्या आपण नखाची पण सर नाही होत. त्याच्यामुळे आता अर्ध्या हळकुंडाने लोक पिवळे होतात की नाही वगैरे त्याच्यावर मी नाही कमेंट करणार. पण मी इतकंच म्हणेन की आयुष्यभर ना तुम्हाला विद्यार्थी राहता आलं पाहिजे, आयुष्यभर तुम्हाला शिकता आलं पाहिजे, तुम्हाला घेता आलं पाहिजे. म्हणजे खूप लोक तुमच्या ना विरुद्ध असतात बऱ्याचदा, पण ना राहत इंदोरी साहेबांचा एक शेर आहे जो मला खूप जवळचा वाटतो की है खिलाफ जाने दो, है खिलाफ जाने दो,
हो जाने दो, जान थोडी है, वो तो सिर्फ धूल है, आसमान थोडी है. तर मला असं वाटतं की खूप म्हणजे तुम्ही जेव्हा कला क्षेत्रात प्रवेश करता त्यावेळेलाच तुम्ही ह्या तयारीने आलं पाहिजे की खूप आव्हान आहेत तुमच्यासमोर, खूप कॉम्पिटिशन आहे. पण स्पर्धा दुसऱ्यांशी न करता स्वतःशी करायला पाहिजे. क्या किंवा बात आहे, वा. लिखाणाच्या बाबतीत म्हणलं तर लिखाणाच्या बाबतीत खूप म्हणजे तुम्ही कधीच एक्सपर्टाईज होऊ शकत नाही. तुमचे अनेक ड्राफ्ट होतात. माझ्या बाबतीत म्हणाल तर मी अजून शिकतेच आहे. मी खूप लोकांकडून शिकतेय. मला कायम म्हटलं जातं की तू कविता सादर करताना तुझ्या आधी का करत नाही, दुसऱ्यांच्या का करते. तर मी कायम म्हणते की मी स्वतःला अजून मास्टर मानत नाही. त्या लोकांकडून मी अजून खूप घेतेय. म्हणजे पाडगावकर असतील, वैभव जोशी असतील, ह्या लोकांकडून मी खूप गोष्टी घेण्याचा प्रयत्न करतेय. आणि जेव्हा मी हे सगळं होईल तेव्हा लोकांना जर व्हायचं असेल ना अर्ध्या हळकुंडाने पिवळं तर त्यांना होऊ द्यावं मला असं वाटतं. पण आपण स्वतःच्या बाबतीतचे काही पॅरामीटर ठरवायचे असतात की तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला तुमचा स्टँडर्ड काय सेट करायचा आहे, तुम्हाला तुमच्यासाठी काय पॅरामीटर सेट करायचे. म्हणजे आजही जेव्हा मी एखादा खूप चांगलं काम करून रात्री झोपते ना तेव्हा मला लगेच वेध लागलेले असतात की झालं का, मी इथे थांबले नाही, माझा अजून खूप प्रवास बाकी आहे. म्हणजे तिची ओळ आहे ना की अभी तो तौली है मुठ्ठीभर जमीन, अभी आसमान बाकी क्या है. बात आहे, yes. तर मी ती गोष्ट खूप रिलेट करते स्वतःला. आणि रोजचा नवीन दिवस मी अजून नवीन काय करू शकेन, नवीन काय करू शकेन हा जर डोक्यात ठेवलं तर नाही आपण अर्ध्या हळकुंडाने पिवळं. आणि मी सांगते ना आपल्यापेक्षा इतके बाप लोक जेव्हा आपल्याला समोर दिसतात ना तेव्हा तुम्ही शून्य वाटतात. आणि स्वतःला कायम मी म्हणते की स्वतःला डिग्रेड पण नाही करायचं, पण स्वतःच्या डोक्यात हवा पण नाही लावायची. त्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करता आल्या की यू कॅन डन, सुंदर यू सुंदर कॅन म्हणजे इतकं लाईक सुंदर यू कॅन डू एनिथिंग इन युअर लाईफ. खूप सुंदर उत्तर दिलं प्रिया. म्हणजे ह्या उत्तराची खरं तर अपेक्षा होती मला आणि तेच उत्तर तू दिलं. खूप सुंदर की लोकांना Thank you, बॅलन्स thank you. राहता आलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये बॅलन्स राहता आलं पाहिजे. हवा खरंय. भरून नाही घेतली पाहिजे कुठल्याही गोष्टीची. आणि मी असं म्हणेन की कधीच स्वतःला गिल्टी फील करून घेऊ नका कुठल्या गोष्टीच्या बाबतीमध्ये, असं मला तरी असं वाटतं. नाही नाही, गिल्टी तर वाटूच आहे. पण प्रत्येक गोष्टीला कारण असतं ते तुम्हाला कळतं. आणि अगदी अगदी. प्रिया, आपण आपल्या सत्राच्या शेवटाकडे येतो आहे. मी शेवटचा प्रश्न घेईल आणि फार गमतीचा भाग आहे पुढे दिसा. तुला कुठल्या तरी एका गोष्टीवरती बोलायचं आहे असे प्रश्न आम्ही तुझ्यासमोर ठेवणार आहोत. किंवा असं अच्छा. म्हण की एका वाक्यात उत्तर द्यायची आहे, असं आपण सेशन घेणार आहोत आता. पण माझा शेवटचा प्रश्न राहिला आहे. तो प्रश्न राहिला की मी हे सेशन प्रणितकडे सोपवणार आहे. प्रिया, नाटकासाठी तुझे बरेच दौरे झाले आहेत किंवा तू अजूनही दौरे करते आणि तू अजून इथून पुढेही दौरे करत राहणार आहे. तर ह्या दौऱ्यांची एखादी अविस्मरणीय न विसरता येणारी गोष्ट मला ऐकायची आहे. आणि दुसरं असं की तुझ्या हातून जर एखादी अशी चूक झाली असेल किंवा एखादं असं काही घडलं असेल की ते तू कधीच विसरू शकत नाही, तर त्या दोन गोष्टी मला ऐकायच्या आणि नंतर मी माझं सेशन संपवेन. तर जरा त्या संदर्भात सांग की तुझ्या दौऱ्यांबद्दल तुझा अनुभव, आयुष्यात न विसरता येणारी गोष्ट आणि हातून झालेली एखादी चूक की आता कानाला खडा, हे मी करणारच नाही, त्या बाबतीत काय सांगशील? दौरे म्हणजे आमच्यासाठी, मी एक कविता ऐकवेल शेवटी दौऱ्यांच्या बाबतीत. अगदी अगदी. दौरे आमच्यासाठी ना संधी असतात, अखंड मजा. नाटक तुम्हाला खूप लोक देतात तुमच्या आयुष्यात. ऍज इन मी थिएटरमध्ये आल्यापासून आतापर्यंत अखंड लोक माझ्या आयुष्यात जोडली गेली नाटकामुळे, रंगभूमीमुळे. त्याच्यामुळे दौऱ्यांच्या आठवणी तर खूपच छान आहेत. नाटकांच्या दौऱ्याच्या म्हणशील तर मी गेले, पण मी तरी पण त्या मानाने खूप कमी दौरे केले. पण युनिव्हर्सिटी युथ फेस्टिवल प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा क्षण असा असतो आणि जो तुम्ही नाही विसरू शकत. पुण्याच्यासाठी जेव्हा आम्ही दौऱ्याला गेलो होतो, अजूनही आठवतं, आम्ही BYK आमची टीम होती आणि युथ फेस्टिवलची फेरी पार पडून गेल्यानंतर आम्हाला पेपरमध्ये कळलं होतं की युथ फेस्टिवल पार पडलाय पण काहीतरी तांत्रिक अडचणींमुळे परत अप्लाय करायची संधी मिळणार आहे. आम्ही एका संध्याकाळ म्हणजे 2 तासामध्ये स्किट बसवलं. आम्ही जाऊन तिकडे परफॉर्म केलं, आम्ही सिलेक्ट झालो आणि मग आम्ही पुण्याला गेलो सगळं घेऊन. अक्षरशः रात्री 12 वाजता म्हणजे किती 10 पर्यंत आम्ही प्रॅक्टिस करत होतो. के दादा इकडे डिरेक्टर आहे, व्हिडिओ कॉलवर आम्ही त्याला दाखवत होतो की आम्ही प्रॅक्टिस करतो. ग्रेट ग्रेट. सगळं कॉलेज अंधारलेलं, आम्ही परमिशन काढली, आम्ही प्रॅक्टिस केली आणि आम्ही पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यावर आम्ही तयारीत नव्हतो की काय असेल. आम्हाला वाटलं की ठीक आहे परफॉर्म करू, घरी येऊ आणि मग नंतर फायनल साठी जाऊ. तिकडे गेल्यावर आम्हाला झोपा येत होत्या. आम्ही 12चे निघालेलो. आम्हाला एक छोटासा रूम देण्यात आला होता NSSच्या ऑफिसचा. ओके. आम्ही एकमेकांच्या मांड्यांवर कसं तरी त्या ट्रेनमध्ये झोपावं तसं झोपलो. आम्ही तिकडे परफॉर्म केलं आणि आम्ही जिंकलो. आणि आम्हाला असं कळलं की दुसऱ्याच दिवशी फायनल आहे.
क्या आम्ही कपडे नेलेले नाही, आम्ही काही नेलेलं नाही, राहायची सोय नाही. आम्ही पुण्यात कसं तरी राहायची सोय केली आणि अत्यंत थरारक अनुभव होता. आम्ही ती स्पर्धा जिंकलो. वा, आमच्यासाठी वा, खूप अभिमानाची गोष्ट होती ती. आणि दौऱ्यांनी मला हे शिकवलं की तुम्हाला काही होऊ शकतं. म्हणजे लाईफ इज सो अनप्रेडिक्टेबल. आता बघा ना, म्हणजे 2 महिन्यापूर्वी माझं प्लॅनिंग होतं की मी मुंबईत असेल, आज मी नाशकात आहे, आज आपण कोरोनासारख्या महामारीशी लढतोय. तर लाईफ इज सो अनप्रेडिक्टेबल. तुम्हाला आयुष्यात प्रत्येक वेळेला नवीन नवीन काहीतरी तुमच्यासमोर वाढून ठेवलेलं असतं, त्याच्यासोबत लढायचंय. आणि हेच मी शिकले. आणि दुसरा दौरा नाटकाचा नाही, पण मला लक्षात आहे तो युथ फेस्टिवलसाठी मी आता गेलेले गडचिरोलीला. खूप घाबरलेले होते माझे घरचे, माझे सगळे, की गडचिरोली हे अत्यंत म्हणजे आपण काय काय ऐकतोय ना, नक्षलवाद आहे, हे आहे. आणि माझी सगळी टीम, माझ्या 30 लोकांची यशवंतराव मुक्त विद्यापीठाची टीम आणि मी, आम्ही सगळे गडचिरोलीला युथ फेस्टिवलसाठी गेलेलो. आणि मी पहिल्याच फेरीला म्हटलं होतं की मला करायचंय, कारण मला गडचिरोलीला जायचं, माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे तिकडे जाणं. आणि आम्ही तिकडे गेलो आणि मला आठवतंय रात्री 1 ते 1:30 आम्ही गडचिरोलीच्या जवळपास 4 किलोमीटरच्या अंतरावर होतो. आणि अचानक आम्हाला धाड असा गोळ्यांचा आवाज आला. अरे बापरे. आम्ही बसमध्ये होतो. भयानक भीती वाटत होती आम्हाला. आमच्यासोबत होते 2 शिक्षक होते. ते म्हणाले की तुम्ही खिडक्या लावा पटकन तुमच्या, माहित नाही काहीतरी झालेलं आहे, काहीतरी अवघड झालेलं आहे. आणि लावलं आणि नंतर आम्हाला थांबवण्यात आली गाडी. आणि तिथे एक माणूस होता, तो म्हणला की विद्यार्थ्यांची गाडी आहे का? मग म्हणलं हो, आमच्या पुढे लावलेलं होतं की यशवंतराव मुक्त विद्यापीठ. ते म्हणले विद्यार्थ्यांची गाडी आहे तर आम्ही काही करणार नाही, जर ही गव्हर्नमेंटची असती तर कदाचित आज तुम्ही नसतात सुरक्षित. तर असे प्रसंग. पण गडचिरोलीला गेल्यावर सगळं असं भकास वातावरण, एक माणूस नाही, पण आमच्यासाठी तिकडे आर्मी, हे लोक, युथ फेस्टिवल खूप सुंदर पार पडलं. महाराष्ट्रातनं काय भारतातनं वेगवेगळ्या विद्यापीठ तिकडे परफॉर्म करायला आलेली. आणि तिथे मला आठवतं आम्ही 3:30 वाजता पोहोचलो होतो. त्या लोकांनी आमच्यासाठी 3:30 वाजता जेवण घेऊन आलं. आणि जेवण घेऊन आले ते म्हणले की बाळांनो तुम्ही जेवला नाहीयेत ना, तुम्ही जेवा. आणि त्यांच्या त्या मसाले, त्यांच्या तो प्रॉपर फ्लेवरवालं ते जेवण होतं. त्यांनी बसून आम्हाला 3 वाजता जेवायला घातलं. 3:30 वाजता आम्ही झोपलो आणि दुसऱ्या दिवशी परत आम्ही युथ फेस्टिवल कंटिन्यू केलं. सो तो दौरा पण माझ्या खूप लक्षात आहे गडचिरोलीचा. आणि तिथला एक व्यक्ती मला भेटला होता मध्ये. तो मला म्हणला की तुम्ही घाबरता ना आमच्याशी बोलायला, पण खरं सांगतो की आम्ही पण माणूसच होतो. आम्हाला नाही माहित, आम्हाला असं एक स्टिरिओटाईप तयार झालाय की गडचिरोली म्हणजे नक्षलवाद, गडचिरोली म्हणजे हे. पण तुम्ही येऊन बोला ना, आम्ही पण तुमच्यासारखे माणसं. त्याच्यामुळे हे दौऱ्यांनी मला खूप वेगवेगळ्या ठिकाणी जायची संधी दिली. पत्रकारितेची माझी सहल दिल्लीला गेलेली. दिल्लीचा एक वेगळा फ्लेवर मी अनुभवला. दिल्लीच्या लोकांशी मला गप्पा मारता आल्या. तर ह्या सगळ्या आठवणी माझ्या खूप जवळच्या आहेत दौऱ्यांच्या. वा वा, सुंदर. म्हणजे थरारक, चित्तथरारक प्रसंग तुझ्या आयुष्यामध्ये घडलेले आहेत आणि तू ते जगली आहेस. आणि त्या सगळ्या गोष्टींवरती मात करून आज आमची प्रिय आमच्यासोबत बोलते. समृद्ध झाली आणि मी खूप या सगळ्या समृद्धी, लोकांना. समृद्धी, येस येस येस, समृद्धी भेटते तुझं. प्रिया आपल्याला इकडे माझ्या एका मित्राने जॉईन केलंय. नास्टी स्टोन हा माझ्या गडचिरोलीच्या दौऱ्यात सोबत होता. याला खूप चांगलं माहितीये की आम्ही काय काय सहन केलं. ग्रेट. प्रिया, आपल्या सत्राच्या शेवटाकडे आपण येऊ आणि हे सेशन मी आता प्रणितकडे सोपवतो आणि मग आपण शेवट करूया. रॅपिड चालतंय, फायर चालतंय. राऊंड सारखा आपला एक बाप रे बाप. अं, इतके दिवस मी विचारायचे, मला विचारण्याचा बिलकुल प्रसंग नाही नाही, आलाय. पण आता ठीक एका वाक्यात उत्तर किंवा एका शब्दात उत्तर द्यायचं. कविता की नाटक? नाटकातली कविता. बापरे, 1 मिनिट मला लिहून घेऊ दे. थांब. नाटकातली कविता. पुढे. नाशिक की पुणे? नाशिक की पुणे? ऑलवेज नाशिक यार. MH15 हा अभिमान आहे मला. वा वा. चहा की कॉफी? चहा. वेडी आणि चहासाठी 24 तास चहा पिऊ शकतो. ग्रेट. ऑनलाईन इंटरव्ह्यू की समोरासमोर इंटरव्ह्यू? खरं सांगायचं तर समोरासमोर. ओलावा नाही तो ऑनलाईन मध्ये. पण ठीक आहे, आपण ह्यावर मात करून ऑनलाईन आहे तर ठीक आहे, ही पण छानच गोष्ट आहे. आता आवड निवड आपले तर आवडतं गाणं? आवडतं गाणं ऑलवेज आज जाने की जिद ना करो, अरिजित सिंगचं करतो. खूप जवळचं आहे माझ्या. आणि लॉंग ड्राईव्ह एखादी आवडणारी किंवा काही प्लेस? लॉंग ड्राईव्ह आवडते. प्लेस माझी नाशकातली कुठलीही जागा, पण शांत जागा मला खूप आवडतात. तर माझा ऍक्च्युली एक अड्डा आहे, तिथे मी कायम जायचे. तो मला वाटतं इकडे त्र्यंबकेश्वरच्या थोडस पुढे एक खूप सुंदर जागा आहे. ओके. ती म्हणजे लॉंग ड्राईव्हची कायमची आवडतीची जागा आहे. हा, बोल 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 बोल. आणि आता तू 5 वर्षानंतर तुला कुठे बघते? म्हणजे फ्युचर विजन आपलं का कसं आहे की तू काय काय करायचं, काय काय करू इच्छिते तसं? जसं मी म्हणाले ना की
लाईफ इज सो अनप्रेडिक्टेबल. पण तरी एक छोटंसं अगदीच स्वप्न आहे की अजून करायचंय. मूवीज पर्यंत जर लिखाणात तर पोहोचेलच, पण काही ठरवलंय स्वतःशी की एक इंटरव्ह्यूवर म्हणून, एक आरजे म्हणून स्वतःला अजून मला डेव्हलप करायचंय. मला खूप चांगल्या जागी जाऊन काम करायचंय. मला खूप शहरांमध्ये फिरायचंय. खूप साऱ्या माणसांना भेटायचंय. आणि यशाची व्याख्या माझ्यासाठी फक्त पुरस्कार, पैसा नाहीये. माझ्यासाठी माणसं आहेत. तर मला खूप माणसं जोडायची आहेत आणि खूप माणसं वाचायची आहेत. बघू आता की नशीब कुठे घेऊन जातं. पण हरिवंशराय बच्चनजी माझ्या खूप जवळच आहेत. त्यांच्या काही ओळी मला खूप जवळच्या आहेत की मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. तुम कोशिश भी ना करो ये तो गलत बात है. गलत बात है. मंजिल मिले ना मिले वक्त को मरहम बनाना सीख लो. हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल जिंदगी जीना सीख लो. क्या तर मी जगतीये. मला नाही माहिती 5 वर्षानंतर मी कुठे असेल, मी काय करत असेल. कदाचित मी हे क्षेत्र कंटिन्यू करत असेल किंवा कदाचित करतही नसेल. पण मी स्वतःला खूप आनंदी बघते. म्हणजे जशी आता आहे तशीच बघते 5 वर्ष. Great. प्रिया, एका वाक्यात उत्तर द्यायचं आता पटकन, आपल्याकडे वेळ फार कमी. एका वाक्यात उत्तर द्यायचं. तुझ्यासाठी रंगभूमी म्हणजे? रंगभूमी म्हणजे विद्यापीठ. नाटक लिहिताना? नाटक लिहिताना मी असते. म्हणजे मला स्वतः असते. जेव्हा एकटी असतेस? जेव्हा एकटी असते तेव्हा पुस्तकं असतात माझ्यासोबत आणि खूप बडबड करते मी स्वतःची. मला ही खूप छान सवय आहे. मला स्वतःशी बोलायला खूप आवडतं. जेव्हा दौरा होतो तेव्हा? जेव्हा दौरा होतो तेव्हा खूप मजा येते. खूप खूप आनंद मिळतो. तुझ्यासाठी श्रीकृष्ण म्हणजे? जाणीव कुणीतरी सोबत असल्याची. क्या बात आहे. तुझ्यासाठी तुझ्या लिखाणाची ऊर्जा म्हणजे? माणसं. मी ज्या लोकांना भेटते ते माझे कॉन्टेंट असतात. म्हणजे मी ज्या लोकांना भेटते मी त्यांना कधीतरी पात्र म्हणून वापरतेच. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. प्रिया आणि तिच्या मनातली ती म्हणजे? प्रिया आणि तिच्या मनातली ती म्हणजे एक खूप वेगळं जग. बाहेरचं जग आणि तिचं जग जरा वेगळं वेगळं आहे. तुझ्यासाठी तर लेखणी तिच्या म्हणजे? मनात माझ्यासाठी लेखणी म्हणजे माझी ताकद, माझी ओळख, ज्याच्यामुळे मी आहे. आणि शेवटचा प्रश्न प्रिया तुला, आणि नंतर मी आभाराकडे वळेल. शेवटचा प्रश्न या सेशन मधला. प्रिया जैन आणि रिदम मिक्सटेपचं नातं तुला खूप छान, म्हणजे खूप चांगलं माहिती आहे. तो माझ्यासाठी हा किनारा आणि पहिला पाऊस याच्यासाठी लिखाण केलं होतं. त्याच्यानंतर तुला टी सिरीज पर्यंत जायची संधी पण मिळाली. गीता माळींसारख्या अशा सगळ्या लोकांसोबत आपण काम केलेलं आहे. तर रिदम मिक्सटेप सोबतची तुझी एक आठवण सांग फक्त, जी तुला कधीच विसरता येणार नाही. गीताताई, आय एम मिसिंग हर व्हेरी मच राईट नाउ. येस. खूप सुंदर प्रसंग होता माझ्यासाठी. माझा खूप प्रणालताई पण ऍड झाली इकडे माझी माहिती. गाणं लिहिल वगैरे असं काही डोक्यात नव्हतं. नाटक मी लिहित होते आणि अचानक टी सिरीज तुमच्या रिदम मिक्सटेपमुळे मी गाणं या गोष्टीकडे वळले. आणि मला एक गोष्ट कळली की कवितेचं गाणं होतं. त्याच्यामुळे मी साधी कविता लिहिली होती ज्याचं खूप सुंदर गाणं झालं. आणि मला अजूनही आठवतं मुंबईचा गीताताई सोबतचा तो प्रवास. मला वाटतं गीता माई या नावाला नाशिक काय महाराष्ट्र नाही विसरू शकणार. एका खूप चांगल्या व्यक्तीला आपण गमावलंय असं म्हणून. पण मला अजूनही मुंबईचा तो प्रवास आठवतो, जेव्हा आम्ही टी सिरीजला रजिस्ट्रेशन करायला गेलो होतो गाण्याचं आणि गीताताई सोबत होती. तिने इतकं सांभाळलं होतं आणि तिचा एक तिने ना तेव्हा एक प्रॉमिस आमच्याकडनं घेतलं होतं दोघांकडनं की आपण लवकरच अजून गाणी करू. आणि अनफॉर्च्युनेटली ती नसल्यामुळे ती एक गोष्ट आमची राहिली की मला गीताताई सोबत अजून गाणी करायची होती. अजून माझ्या काही कविता तिच्याकडनं कंपोज करून घ्यायच्या होत्या. पण ठीक आहे, मी म्युझिकच्या जरा जवळ जाऊन ना मला वाटतंय कदाचित मी ते स्वप्न माझं पूर्ण करून घेतेय. पण माझ्यासाठी हा किनारा आणि पहिला पाऊस, समृद्धी पण इकडे आहे, नवीन एक्सपिरियन्स होता. मी गाणं नव्हतं कधी लिहिलं, तर गाणं या निमित्ताने मला लिहायला मिळालं आणि प्रोफाईलमध्ये अजून एक खूप छान गोष्ट ऍड झाली. याचा आनंद आहे खूप जास्त. थँक्यू सो मच प्रिया. मी कविता एक शेवटी तुझी सगळ्यांची सगळ्यांची इच्छा आहे, जेवढे पण आपल्या लाईव्हला ऍड आहेत ती कविता सगळ्यांनी घ्यायची. कविता घेण्याच्या आधी मी आभाराचं जे पण काही आहे ते करतो आणि मग तू कविता ऍक्च्युली इकडे फरमाईश आली आहे के दादाची आणि पूर्वाची, प्रेम कर भिल्ला सारखं. तर कुसुमाग्रजांची कविता आहे, मी नक्की ती वाचणार आहे आणि मी माझी पण वाचणार आहे.
तर प्रेम कर भिल्लासारखं मला एक मिनिट द्या मला फक्त म्हणजे डायरी ओपन. प्रेम कर भिल्लासारखं नक्की ऐकवते. नाशिक आहे आणि कुसुमाग्रजांची कविता झाली नाही असं होऊच शकत नाही. तर मी नक्की घेते प्रेम कर भिल्लासारखं ही कविता. कायम नाजूक नाजूक प्रेम आपण मांडत असतो, पण कुसुमाग्रजांनी खूप उत्तम कविता लिहिली आहे प्रेम कर भिल्लासारखं. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा, सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय, डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधील काय. उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत, जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल झुरत. नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे वळणाहून जळत राहणे, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणे. प्रेम कर भिल्लासारखं पानावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, बुरुजावरती झेंडासारखा फडकू नकोस. उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं, उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघांपर्यंत पोहोचलेलं. एकदम मस्त. अशी ही कविता. आणि माझी एक कविता सगळ्यांना ऐकायची आहे, तर कुठली ऐकवू हा मला प्रश्न आहे. पण प्रेम कर भिल्लासारखं आय गेस आपण ऐकली आहे. पण कुठली कविता ऐकायला आवडेल तुम्हाला माझी? तुमची काही फरमाईश आहे का स्पेशल? मला चाय टपरीवरती आपण घेतली होती शेवटाला, ती घे ना. अच्छा, ती हा, तू आणि मी नावाची कविता आहे. जरा गमतीदार आहे. तू सुचलेली कॉन्सेप्ट मी अडलेला सीन, तू सुचलेली कॉन्सेप्ट मी अडलेला सीन, तू शेवटची ओळ मी अडकलेलं यमक. सो मेन. तू पूर्ण कविता मी यमक अडलेलं, तू पूर्ण कविता मी यमक अडलेलं. तू फायनल स्क्रिप्ट मी स्क्रिप्ट गणलेलं. तू खरा विजय, तू खरा विजय, माझा विजय ईव्हीएमचा घोळ. तू खरा विजय, माझा विजय ईव्हीएमचा घोळ. तू पूर्ण वाक्य मी अडलेली ओळ, तू पूर्ण वाक्य मी अडलेली ओळ. तू तालावरचं गाणं माझी मीटरची फरफट, तू तालावरचं गाणं माझी मीटरची फरफट. तू डेडलाईनची फिनिशिंग, लेखी काय म्हणून हे सतत तुम्हाला जाणवेल की तू डेडलाईनची फिनिशिंग मी काम अर्धवट. तू गाजलेली संहिता मी कागद फाडलेले, तू गाजलेली संहिता मी कागद फाडलेले. तू मोत्यासारखं अक्षर मी कुत्र्याचे पाय मांजरीला जोडलेले. तू प्रमुख पाहुण्यांचा मान मी सतत सहन केलेला अपमान, तू प्रमुख पाहुण्यांचा मान मी सतत सहन केलेला अपमान. तू हजारो फॉलोअर्स मी अनफ्रेंड अकाउंट, तू हजारो फॉलोअर्स मी अनफ्रेंड अकाउंट. तू रेडिओची बकबक मी आवाज केला गेलेला म्यूट. तू वेगाची गाडी मी धडपडणारी सायकल, तू वेगाची गाडी मी धडपडणारी सायकल. तू इंटलेक्च्युअल वगैरे मला नाहीच अत्तर. तू लिहिलेला पिक्चर मी अडलेली चारोळी, तू लिहिलेला पिक्चर मी अडलेली चारोळी. तू झोप निवांत मी जाग अवेळी. तू फॉरेवर वाला प्यार, तू फॉरेवर वाला प्यार मी 2 महिन्याची इंटर्नशिप. ही सध्या खूप नवीन कॉन्सेप्ट येते, 2 महिन्यांची इंटर्नशिप. ही रिलेशनशिप मध्ये असणाऱ्या लोकांना कळेल. तू फॉरेवर वाला प्यार मी 2 महिन्याची इंटर्नशिप. तू बेस्ट परफॉर्मन्स मी इतका वर्स दॅट नो वन कॅन कीप. तू पूर्ण होणारी स्वप्न मी स्वप्नात येणारी जाग, तू पूर्ण होणारी स्वप्न मी स्वप्नात येणारी जाग. तू शांत अगदी मी सतत भडकणारी आग, तू शांत अगदी मी सतत भडकणारी आग. अशी तू म्हणजे कोण आणि मी म्हणजे कोण, तर तू म्हणजे माझं जुनं रूप आणि मी म्हणजे आत्ताचं माझं. क्या बात आहे. वा वा, सुंदर सुंदर, खरंच सुंदर शब्दात व्यक्त. विरह कविता नंतर कधीतरी सादर नक्की करेन मी विरह कविता. प्रिया, आपल्याकडे टाइम होत आला आहे आपला, आणि तुला याच्यानंतरही सेशन कंडक्ट करायचं आहे. फार खूप सुंदर सेशन तुला कंडक्ट करायचं आहे.
सो मी आपल्या शेवटाकडे येतो आणि हे सेशन थांबवतो. खरं तर आपल्या गप्पा कधीच संपू नये, हे सेशनही कधी संपू नये आणि आपल्या सोबत जे मंडळी आता जॉईन झालेले आहेत यांच्या ऍक्च्युली मलाही फरमेश्वर असंच झालं. फरमेश यावे. आपण कसं असतं की आपल्याला वेळेचं बंधन असतं आणि ते आपण पाळलंच पाहिजे. विरह कविता आहे, पण विरह कविता नाही. मी शेवट जर करायचा असेल तर खूप सुंदर कवितेने करायला मला आवडेल. लॉकडाऊनचा काळ आहे, सगळे आपण अशा स्थितीत आहोत की कधी उघडणार हे सगळं. तर ते थोडेच बंद यार माझी नावाची कविता युट्यूबवर आमच्या ड्रायडे डिजिटल नावाच्या चॅनलवर अवेलेबल आहे. प्लीज सगळ्यांनी बघा आणि मला फीडबॅक द्या. पण आजचा शेवट करायचा असेल तर माझा अत्यंत लाडका कवी वैभव जोशी याच्या कवितेने मला शेवट करायला आवडेल. इर्षाद. त्याची खरं तर गझल आहे ही, मला ती सादर करायला खूप आवडेल. मला अगदीच थोडा वेळ हवा. डोह घेतेस का डोह? दोह नाही, दोह मी नक्की कधीतरी ऐकून, किंवा मला आनंद होतोय की फेसबुकच्या माझं जर मला तुम्ही जॉईन असाल तर तुमच्यापर्यंत हे पोहोचेल आणि तुम्ही नंतर रिक्वेस्टही पाठवू शकता. फेसबुकवर मी एक उपक्रम सुरू केलाय लॉकडाऊन मध्ये. मी रोज एक नवीन कविता माझ्या आवाजात म्हणजे मी सादर करते आहे, काही माझ्या आवडणाऱ्या कवींच्या, ज्या सगळ्यांपर्यंत पोहोचाव्या अशा माझी इच्छा आहे. तर तुम्हाला जर कविता ऐकायच्या असतील तर तुम्ही माझं फेसबुकचं अकाउंट, माझी फीड नक्की चेक करू शकता. आणि शेवट करेन वैभव दादाच्या कवितेने. मला तर सॉन्ग पण ऐकायला. अरे तू गातोस दादा, मला गायला नाही आवडत, मला गाता येत. मी गाणं शिकणार आहे. मी माझी मैत्रीण प्रणाली त्या इकडे जॉईन पूर्वा पण आहे. तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना रिक्वेस्ट आहे की मला येत्या 2 महिन्यात तुम्ही गाण्यासाठी प्लीज तरबेज करा, म्हणजे मी गाऊ शकेन. आता मी कविता ऐकवते वैभव दादाची. मला खूप आवडली. या सगळ्या काळात आपल्याला खूप ऊर्जा देणारी कविता आहे. सभोवती 4 भिंती वरी छप्पर तरी आहे, सभोवती 4 भिंती वरी छप्पर तरी आहे, तुम्ही आभार माना की तुम्हाला घर तरी आहे. क्या बात आहे. वा वा. अशांसाठी जळू दे जीव ज्यांना चूलही नाही. खरंच अशांसाठी जळू दे जीव ज्यांना चूलही नाही. अरे तुमच्या भुकेला नक्की उत्तर तरी आहे, तुम्ही आभार माना की तुम्हाला घर तरी आहे. वा वा. दिवस आले असे की दिवस मोजू लागल्या रात्री. रात्री झोप येत नाही, खूप खरंच सगळ्यांची अडचण आहे. दिवस आले असे की दिवस मोजू लागल्या रात्री, असो नजरेपुढे अद्याप कॅलेंडर तरी आहे, तुम्ही आभार माना की तुम्हाला घर तरी आहे. हवे ते गीत नाही येत ओठांवर नसू द्या ना, मनाच्या रेडिओ मध्ये अजून खरखर तरी आहे, तुम्ही आभार माना की तुम्हाला घर तरी आहे. माहित नाही आता कधी पडणार ती ठिणगी, त्या भात्यात श्वासांचा सुरू वावर तरी आहे. आता याहून कसली शाश्वती देऊ सुदैवाची, आता याहून कसली शाश्वती देऊ सुदैवाची, अजून पाया तरी माझी श्री अंबर तरी आहे, तुम्ही आभार माना की तुम्हाला घर तरी आहे. मला वाटतं ही किती सुंदर गोष्ट आहे आपल्यासाठी. आपण रोज गडबड करतोय की कधी लॉकडाऊन संपणार आहे, कधी बाहेर जाता येणार आहे. पण जेव्हा कोणतरी म्हणतं ना घरी राहा, सुरक्षित राहा, तेव्हा घरी राहायला घर आहे आपल्याकडे. दिस इज द बेस्ट थिंग वी हॅव, आय गेस. प्रिया, गाणं नाही मी गाऊ शकत. प्रिया, खूप लोकांची अशी इच्छा आहे आता की 2 ओळी तरी गा सगळ्यांचं. तर एवढी फरमाईश तू पूर्ण करू शकतेस? मी सिंगर नाहीये, तर मी कसं काय गाऊ शकते मला बरं, सांगा. आज जाणे की जिद ना करो. चल घे पटकन. नाही, प्रेम कर भिल्लासारखं मी ऐकवलं ना पूर्वा, कविता ऐकवली पूर्ण. मला माहितीये लोकांना मला गायला लावणारच आहे, पण आता बरं, तुझी इच्छा काय, गायचं की नाही? आता गुणगुणू शकते मी, त्याला मी गाणं म्हणणार नाही कारण मी गात नाही, मी सिंगर नाहीये. 2 लाईन घे. 2 मी गुणगुणू प्रणित गिटार. बापरे अवघड आहे. बरं, मी नाही गात, पण 2 लाईन घे. 2 लाईन घे. चल. बापरे. बर. वक्त की कैद में जिंदगी है मगर चंद घड़ियां यही है जो आजाद है, इनको खो कर मेरी जान जा, उम्र भर ना तरसते रहो, आज जाने की जिद ना करो. मी म्हटलं ना मी गुणगुणते, मी गात नाही. तर मी इतकंच म्हणेन की आज जाणे की जिद ना करो हे माझ्या सगळ्या जवळच्या लोकांना सांगेन. प्रेम कर हे गाता येत नाही मला, हे खूप अवघड कॉम्पोजिशन आहे पूर्वा. तर आय एम सो सॉरी. मी तुझ्यासारखं रियाज वगैरे केलं तर मी गाईन श्लोक.
नाही समृद्धी, आता सध्या नको, आपण भेटल्यानंतर हे सेशन घेऊयात, गाण्याचं सेशनही आपण करूयात. थँक्यू सो मच प्रिया. आणि मीही तुला असं म्हणेन की आज जाणे की जिद ना करो, पण जावं लागणार आहे तुला जावं लागतंय तुला पुढचं सेशन घेण्यासाठी. प्रिया, तुझ्या उभरत्या आयुष्यासाठी माझ्याकडून, प्रणितकडून, जयेशकडून आणि आमच्या पूर्ण रिदम मिक्सटेपच्या स्टुडिओकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तुला खूप मोठी हो, तुझं नाव आभाळापर्यंत पोहोचू दे. तुझी थोरवी लिहायला खरं तर या आकाशाचा कागदही कमी पडावा आणि पाण्याची निळी सुद्धा, शाई सुद्धा कमी पडावी, इतकी मोठी हो. परमेश्वर चरणी पचत नाही. तुला माहितीये का, मी अशा ओळी ऐकल्या की मला पचतच नाही. एवढं कौतुक, म्हणजे मला अजूनही वाटतं माझ्या अवॉर्ड फंक्शन मध्ये कोणी असं बोलायला लागलं तर मी त्यांना म्हणाल मी अजून एवढी मोठी नाहीये. आमच्याकडून घेशील. आणि खरंच खूप सुखी राहा, आनंदी राहा, हे असू कायम ठेव. आणि तुझी गरज आहे तुझ्या सगळ्या लोकांना, कारण मी सुरुवातीला म्हटलं की ज्यांच्यापासून आपलं पोषण होतं अशी माणसं आपल्या आयुष्यात येणं फार गरजेचं आहे. तेव्हा प्रिया, तू आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तेव्हा आज तू आमच्या एका शब्दावरती हे लाईव्ह सेशन करायला रेडी झालीस, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार मी व्यक्त करतो माझ्या थँक्यू सो मच. थँक्यू. आणि लवकरच आपण एक नवीन काहीतरी, म्हणजे लवकरच आपण सोबत येऊ, आपण लवकरच काम करायचं. फरियाद राहिलेलं आहे, तुझी आठवण आहे, असे बरेच प्रोजेक्ट आपल्याला करायचे आहेत, तेव्हा लवकरच भेटू. आणि जेवढे पण मंडळी आज आम्हाला जॉईन झाले होते त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही हे सेशन. काही गोष्टी जितक्या जरा उशिरा होतात ना, लेट, त्या जास्त थेट पोहोचतात. म्हणून खूप लोकांचं मला म्हणणं आहे, हे राहिलंय ते राहिलंय, खूप प्रोजेक्ट राहिले, पण आय गेस आता लॉकडाऊन पण अनलॉक झालंय, पण सगळ्यांनी काळजी घेणं तितकं गरजेचं आहे. तर या निमित्ताने मी सांगेन सगळ्यांना की प्लीज काळजी घ्या. जरी आपण आता अनलॉक आहोत, लॉकडाऊन मध्ये नाही आहोत, पण स्टील आपल्याला स्वतःची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. मित्रांनो, हे जे सेशन आहे हे आम्ही लगेचच IGTV ला पोस्ट करणार आहोत, तेव्हा जे लोक जॉईन झालेले नाहीये त्यांनी IGTV ला हे सेशन बघा. उद्या दुपारपर्यंत हे युट्यूबला सुद्धा पोस्ट केलं जाईल रिदम मिक्सटेपच्या ऑफिशियल हँडलवरून, तेव्हा तुम्ही तिकडेही हे सेशन पूर्ण बघू शकतात. माझं गाणं कट करायची सोय असेल तर तेवढं करा. बरं बरं बरं, ते आपण बघू. प्रिया, शेवट करतो. राहत इंदूर यांचा एक शेर आहे, तो शेर घेतो आणि हे सेशन संपवतो. क्या बात आहे, क्या बात आहे. इरशाद. तुला मात्र तो शेर घेण्याच्या आधी तुला पुढचं सेशन घेण्यासाठी, उत्कर्ष शिंदेचं सेशन घेण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. थँक्यू. शेर असा आहे की किसने दस्तक दी है इस दिल पर, किसने दस्तक दी है इस दिल पर, कौन है, किसने दस्तक दी है इस दिल पर, कौन है, तुम तो अंदर हो बाहर कौन है, तुम तो अंदर हो बाहर कौन है. हे असंच आपलं रिलेशन टिकून राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आजच्या सेशनची सांगता करतो. थँक्यू सो मच प्रिया. थँक्यू सो मच. भेटूयात. थँक्यू सो मच रिदम मिक्सटेप मला इथे बोलावल्याबद्दल. आणि इंटरव्ह्यू, मी जरा चेअर आता उलटी झाली आहे, मी बऱ्याचदा तिथे असते आणि लोकांचा इंटरव्ह्यू घेत असते, पण आज मला इंटरव्ह्यू द्यायला मिळाला, तो इंटरेस्टिंग आहे, मला खूप आनंद झाला. थँक्यू सो मच तुम्हा दोघांनाही, तुलाही आणि तुलाही. खूप छान प्रश्न विचारले. थँक्यू सो मच. चल बाय बाय, टेक केअर, काळजी घेशील. बाय. येस, बाय. थँक्यू.